जय महाराष्ट्र भावांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे माझ्या 30 दिवस व्लॉगिंग चॅनलच्या 21व्या दिवसात. आज आलो होतो तळेगावच्या बस स्टँडवर, कारण आज आपले दोघं मित्र जाणार होते शिर्डीला. शिर्डीवरून मग ते घरी जाणार आहे आणि मग त्यांना इथं बसून मी निघालो. मग आज मी पहिल्यांदा तिकीट काढली PMPL ची, कारण पास जरा विसरलो होतो. ही तिकीट कोणी कोणी बघितली कमेंटमध्ये सांगा. आज आहे माझ्या क्लासमध्ये मॉक, पण मी रेझ्युमेची प्रिंटच घरी विसरून आलोय. काल प्रिंट काढून आणली आणि टेबलवर ठेवली, पण आज सकाळी घाईघाईत प्रिंट घरीच राहिली. मग आता शोधतोय मगापासून, दुकानं काय ओपन नाही झालेत अजून झेरॉक्सची कुठंच. आता शेवटचा ऑप्शन ब्लिंकिट करावी लागेल. आणि मग मॉक भावांनो चांगला गेलाय. ब्लिंकिटच केली होती, प्रिंट आली आणि मॉक वगैरे दिला. मॉक एकदम खतरनाक झाला. आणि त्याच्यानंतर कॉलेजला आलो. कॉलेजमध्ये ते डॉक्युमेंट्स घ्यायचे होते, पण काम काही झालं नाही, तर आलो गार्डनमध्येच क्रिकेट खेळायला. मग इथं थोडा वेळ क्रिकेट खेळलो. आज घरी येऊन लावली मग केसाला मेहंदी, कारण केस खूप ब्राऊन झाले होते आणि पांढरे केस पण दिसायला लागले होते. ते थोडं पण जरी उन्हात गेलं की जास्तच ब्राऊन दिसत होते केस. तर बोललो मग आज शॅम्पू लावून घ्यायचं. हा गार्नियरचा ब्लॅक कलरचा शॅम्पू आहे. म्हणजे मेहंदीचा कसं साईड इफेक्ट होतो, डोकं दुखते जरा, पण ह्यानं काय होत नाही. 2 मिनिट लावायचं आणि धुवून घ्यायचं. भारी आहे. आणि एकदा लावल्यावर 3-4 महिने केस काळेच राहतात. तर मी 5व्या महिन्यात लावलं होतं, त्याच्यानंतर आता लावतोय. मग अंघोळ करून बनवलं जेवण. आणि कमेंटमध्ये सांगा ही कांद्याची चटणी कोणाकोणाला आवडते. मला तर खूप जास्त आवडते. चला तर भावांनो, मी भेटतो तुम्हाला उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू.